राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिन सोहळा होतोय मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये। वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडणार आहे। षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात सध्या बॅनरबाजी बघायला मिळते। सभागृहाबाहेरील बॅनरवरनं महापुरुषांचे फोटो मात्र गायब झाले। दादा गेल्यावर बॅनरवर महामानवांचे फोटो दिसत नाहीत असा आरोप रोहित पवारांनी केलाय। अजितदादांनी जो विचार पुढे घेऊन गेले त्याच्यामध्ये चव्हाण साहेबांचा विचार असेल, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार असेल। आता दादा हयातीत असताना जेव्हा एखादी जाहिरात दिली जात होती त्या सगळ्या महामानवांचे फोटो असायचे, चव्हाण साहेबांचा फोटो असायचा। आज मात्र त्या जाहिरातीमध्ये दादा गेल्यानंतर महामानवांचे पण फोटो नाहीत आणि चव्हाण साहेबांचा फोटो नाहीत। म्हणजे हा पक्ष जरा जास्तच भाजपच्या जवळ गेल्यामुळे महामानव सुद्धा म्हणतात की या फोटोमध्ये आम्हाला यायचं नाही आणि चव्हाण साहेब सुद्धा म्हणतात की या जाहिरातीपासून आम्हाला दूर ठेवावं। म्हणजे बघा भाजपचा प्रभाव या पक्षावर किती झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचा आज वर्धापन दिनाचा सोहळा जो आहे तो सायन येथे मुंबईमधल्या सायनमधील षण्मुखानंद सभागृहामध्ये घेण्यात येणार आहे। आणि तत्पूर्वी आपण या षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेरची संपूर्ण दृश्य पाहू शकतो। या संपूर्ण षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी बॅनरबाजी केलेली आहे। या सगळ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुंबईभर जे काही बॅनर्स लावलेले आहेत ते बॅनर्स खरं तर चर्चेचा विषय ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गुलाबी रंगाचे हे सगळे बॅनर्स आहेत। समर्पण, संघर्ष आणि संकल्प ह्या गोष्टी घेऊन खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा वर्धापन दिवस होतोय। आणि या बॅनरवरती आपण पाहू शकतो की कोणत्याही महापुरुषांचा फोटो नाहीये आणि पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्यांचा फोटो नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश डोंगरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी।